तर हाय गुगल मॅपचा परिणाम आहे. हे मस्त आहे ना स्पॉट. भाई वरती काय वाटतंय क्लिअर. आता कसं वाटतंय. सुप्रभात मित्रांनो, मी महेंद्र. स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आमचा प्लॅन ठरला होता जायचं एका वेगळ्या स्पॉट ठिकाणी. आणि ती जागा काय ते नॉर्मल आहे, गव्हर्नमेंट ट्रेक आहे. सो रात्री आम्ही काय सगळं डिसाईड केलं होतं. सकाळी आपण 9:30 वाजता निघायचं. आता वाजलेत 9 सकाळचे आणि बाहेर मस्त पाऊस चालू झालेला आहे. हे बघा, तर मस्त सकाळचा पाऊस चालू झालेला आहे. आप्पांची शेतकरी दिसले नाही पाहिजे. 7 आपला प्लॅन काय होता, कितीला निघायचं. 9:30 वाजले. 9 अजून मुलं आलेली नाही टाइमावरती. नेहमीप्रमाणे एक जण 9 वाजता उठलाय. आता आपली पुढची ट्रेन पकडायला लागणार आहे मित्रांनो. 9:05ची ट्रेन ना, म्हणतो लेट उठला असणार. ठीक आहे, लाईन चेंजेस असतात आपले नेहमीप्रमाणे. तर मित्रांनो, आमचा आता पहिला ट्रेक आहे. 10 वाजता निघाले सकाळी. बाबा पैशाचं पाकिट आलं बाबा. झाली सोय पाणी. चला प्ली प्लॅन ट्रेकचा निघायच्या आधीचा ट्रेन बुकिंग चालू आहे इथे. कारण की पूर्ण लाईन लावला कंटाळा येतो आजकाल. सुटेल लाल काय आलं. मित्रांनो, आता आपण उतरले बदलापूर स्टेशनला. तो पुढचा आपण आता वॉकिंग करणार आहे बदलापूर स्टेशनपासून ते सावरोली विलेज बेस पॉईंटपर्यंत. ॲक्च्युली स्टेशनमधून रिक्षा पण भेटतात, पण आम्ही कोणा रिक्षाला यावेळी काय सांगितलं विचारलेलं नव्हतं. कारण की आमचा चालायचा प्लॅन होता. तो आता आम्ही चालत चाललो आहे. माझं नाव सुशांत आहे आणि मागे सगळी आपली गँग आहे. प्रशांत, साहिल, प्रसाद, खुशू आणि स्वप्नील. तो तिथून काय वॉकिंग 1.5 तासाचं अंतर दाखवत आहे मॅपवरती. आणि तिथून पुढे अर्धा तासाचं अंतर आहे बाय रोड आपल्या त्या पॉईंटला पोहोचण्यासाठी. तो चला तर जाऊया आपण बाय वॉकिंगच ट्रेक करत. तर आपल्या मित्राचे पैसे पडले, 200 रुपये पडलेत. कुठल्या नादात होतं का माहिती. हां, असे कसे पैसे पडले ते. तुमच्या नादात पडले. आमच्या किती तिच्या नादात. काय बोलत आहे आता. हा तोच म्हणून पैसे पडले ते लगेच काढताना. तुला माहिती रबडी पोरींचे विषय काढतो. गुगल मॅपचा परिणाम बघा. वन्यामध्ये फिरते मित्र आपला. हा भाई, आमचं वाटतं अंगाशाही येणार असं वाटतंय ट्रेक. कारण की रस्ते बाबा डेंजर आहेत. स्टेशनवर आम्ही चालत तर निघालोय. हा ना, हा मॅप होती ते, पण पुढे रस्ते दिसत नाहीत प्रॉपर. होप सो बघू. आता पुढे वाट. चल काढ. आमचा ऍडव्हेंचर करता.
हे बघा ही आपली नॉर्मल वाट आहे ते पण लोकांना ओतून जायचं तिथून तडमडायला. हा आला पुढे काय रस्ता आला. तू काय फेमस रस्ता आला हायवे आला दिसला काय तुला? वाट आहे वळणाची जंगलातली वाट आहे. वाटेत आम्हाला मस्त स्पॉट दिसलाय. पुढे एक नदी भेटली आम्हाला जंगल टेकण्याचा. एक फायदा तर झाला आमचा. कळलं पाहिजे नाही ते सगळ्या मजा आहे भाई. चला जंगल सफारी आपली या वेळेची. तर मित्रांनो वाटत आपली एक नदी भेटलेली आहे बघा. इथे काका काय ते खेकडे बघत आहेत. काका दिसते ते खेकडा पकडत आहे. त्यांना ऍक्च्युली काही खेकडा लागला असं वाटतंय. तर मित्रांनो आता आपण आड वळणं घेत जंगल सफारी जायचं. आता आपण आलोय मेन रोडला. तिथे तिथून जवळ आता अर्धा तास दाखवते आपल्याला स्पॉट. ते गाव सावधोली गाव. तिथून तो वाघबीचा स्पॉट आहे तो अर्धा तास होते जवळपास. म्हणजे एक तासाचं एक ट्रेक आहे आपला अजून शिल्लक. तर या ठिकाणी आपले इथं दोन भाऊ पुष्प बनवत आहेत. आता ते कोणा देणार आहेत त्यांना माहिती. मला देणार आहेत. जिला कोणाला आवडेल तिने डीएम करा. लोकांच्या आयडिया असतील मेन्शन केलेल्या खाली व्हिडिओ मध्ये. ओके तर नक्कीच डीएम करा. चांगलं वाटतं ना. बनवलं कोणी यार? सुशांताने मी. यस. आता आपण आलो सावधोली या गावामध्ये. तिथून जायचं आपल्याला वाघबे स्पॉट जवळ. सो या ठिकाणी ग्रामपंचायत आहे. तिथून सरळ वरती गेला की तुम्हाला वाघबीकडे जायला रस्ता भेटेल. हो आली चालले दादा. ही शाळा आहे. शाळेच्या जस्ट बाजूलाच ही पायवाट आहे. पायवाट एक रस्ताच आहे जाण्यासाठी नॉनस्टॉप. तर नाश्ता भेटला आपल्याला मजा ना? नाश्ता भेटला काय गावात? काहीच नाही. 100 रुपयाचा नाश्ता. 100 रुपयाचा नाश्ता. अर्धा किलो फरसाण, पाकरवडी इनो पण घेतलाय. ओके. अजून एक प्रशांत जीवन उपवासाठी थोडेफार वेफर आणि प्रशांतने भीक मागून पाणी पण नाही रे. तर गावात नाश्त्याची सोय सुद्धा आहे. तो पुढे ओढा क्रॉस केल्यानंतर आपल्याला थोडासा पुढे 2 वाट असतात. एक वाट जातं स्ट्रेट आणि एक वाट जाते राईट साईडला. सो आपल्याला आता जायचं राईट साईडला. ती वाट जाते राईट वाघबीडच्या दिशेने. चला. वाटत आपल्याला असे
छोटे छोटे ओढे नाले भेटतात. सो मस्त क्लायमेट आहे आजूबाजूचं. सो ही वाट आहे डायरेक्ट जाते ह्या साईडला. इथून डायरेक्ट आपण जायचं लेफ्ट साईडला. हे मस्त आहे ना स्पॉट. भाई वाटतं काय वाटतं एकदम क्लिअर. खतरनाक वाटतं ना यार. आता कसं वाटतंय. मग एवढं कंटाळा दमले आणि आता भाई फुल रिलॅक्स. बघा मस्त वाटत क्लायमेट आहे. आणि आता चालू आहे सप्टेंबरचा मिड मंथ. अजून देखील मस्त क्लायमेट आहे भाई. तुम्ही नक्की या विजिट करा. सेम आहे ना स्पॉट. हा ये चल ये. जमलात काय रे. छे नॉर्मल तुझं काय नॉर्म आलं. किती वेळ 5 मिनिटं ना. 5 मिनिटं. आता नवीन डायलॉग अर्धा तास. जो ते नुसतं बोलते अर्धा तास. ओके. सो आपण आता आलोय स्पॉटला असं वाटतं. आय थिंक वाघबीळ आलं ना. वाटलेलंच. हा हाच तो स्पॉट. त्यासाठी आम्ही ते आलो होतो. हा हा आई मस्त पडतोय पाऊस बा. मग कसं वाटतं आता आलं स्पॉटला आल्याजवळ. एक नंबर ना. तो आपण फायनल पोहोचलो स्पॉटवरती. पर्यंत लागले खूप. ते पण आम्ही मस्त अशा वॉटरफॉल जवळ नाश्ता करत आहेत. पडेल आरामात गावा. तो आता वॉटरफॉल आता आपण झालं वाघबीळ चाललोय आतमध्ये एंड ऑफ रोडला. म्हणजे पाण्याचं पाणी पडतं वरतूनच गॅपमधूनच. आणि हे इथे आहे थोडीशी छोटीशी गुफा आहे. जास्त वर कोण जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे दिसतो आपल्याला हा वॉटरफॉल दिसतोय. मस्त असा दिसतो आपल्याला वॉटरफॉल बघा. तुम्ही नक्की ते विजिट करा लवकरात लवकर. आपला मंजुमल बॉयज पार्ट 4. तर आम्हाला वरती यायला जाम मजा आली. हा तर मला गाडी बसलेलो काल मामावरनं आलोय. हा सकाळी आलो तर सकाळी 9 वाजता जाऊया फिरायला. हा एवढं काय कालच आले मामाकडनं. मला पण नंतर वरती गेलो. मला बसले लवकर होईल. बसल्यापासून तिथे मग इथे पण आपल्याला 3 तास तरी चालत गेले. जास्त उलट झाले. मला आता इथे जाम भारी वाटते. मस्त वाटतं स्पॉट. एक नंबर स्पॉट आहे की नाही. तो आता आपण निघूया आपल्या प्रवासाला रिटर्नचा. तो प्रवास तो कसा वाटला आपला आजचा छोटासा ट्रेक. नॉर्मल ट्रेक होता. वर्किंग आपले शेप
शेफने आपण खाऊ आणलं होतं सगळ्यांना खायला. ते खाऊन आणि माझ्यामुळे सगळे भूक भूक लागली सगळे पोट झालं शेफमुळे. आपला होता नाश्ता. हा नॉर्मल होता. आता आपले सरकारी अधिकारी अध्यक्ष प्रशांत ते सगळे बिझी आहेत फोटो काढण्यामध्ये शूट करण्यामध्ये. दोघे ते बिझी आहेत. प्रशांत झोप आले. तो आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत आपण या रॉक बीचचा आपण आनंद घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर या विजिट करा, कारण की नंतर बहुतेक पाऊस नसेल आणि पाणी पण नसेल. यामध्ये पाऊस आहे, पाणी पण आहे आणि आता पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. आता आपण निघूया. आपलं ट्रेक मस्त झालेलं छान झालं आहे. इझी आणि नॉर्मल ट्रेक होता. वॉटरफॉल आहे. आता आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. तर वाजले 4. खाली जायला ऑलमोस्ट 1 तास लागेल. 5 वाजपर्यंत पोहोचू आपण. मग तिथून स्टेशनला बघू रिक्षा भेटली तर डायरेक्ट मग घरी. तो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत कनेक्टेड. बाय बाय अँड हॅपी जर्नी अँड हॅपी सह्याद्री.